अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. सर्व नाथ परिवार नाथ भक्तांसाठी ज्याही व्यक्तीवरती देवी दैवतांची सवार येते, संचार येतो, हवा येते, वारा येतं, दैवी कृपा प्राप्त होते किंवा दैव कृपा होते, अशा सर्व साधकांसाठी आजचा व्हिडिओ खूप कारगर ठरेल. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, हे ज्ञान खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, विषय आजचा बाबा गोरखनाथांच्या आदेशानुसार तुमच्याशी मी बोलत आहे, शेअर करत आहे. तर विषयाचे 2 पॉइंट्स आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे ईश्वर, देवी दैवत अनेक माध्यमानं व्यक्तीवरती, मनुष्यावरती कृपा करत असतात आणि त्यांची कृपा प्राप्तीसाठी मनुष्याला काही गोष्टी, काही घडामोडींची गरज असते, काही ज्ञानाची गरज असते. तर मग खरंच ईश्वरी कृपा आज मिळते का? जर ईश्वरी कृपा मिळाली नाही तर त्याचे परिणाम काय होतात, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, प्रत्येक मनुष्यावरती ईश्वरी कृपा ही होत असते. देव आपापल्या पद्धतीने, स्थितीने, परिस्थितीने प्रत्येक व्यक्तीवरती कृपा करत असतात. ज्या व्यक्तीला संचार सुरू होतो, वार यायला सुरू होते, किंवा जो व्यक्ती घनरूप असतो, स्थूल रूप असतो, अशा सर्व व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आजचा. तर मित्रांनो, असे नेमके काय होते की देवानी तर तुम्हाला मी आहे याची जाणीव करून दिल्यानंतर तरीही ईश्वरी कृपा पूर्णपणे साधकाला, शिष्याला प्राप्त होत नाही. तर मित्रांनो, समजून घेण्यासारखं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुमच्यावरती हवा येते, वारा येते, संचार येतो, त्यावेळेस ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण कोणाच्या ना कोणाच्या महात्म्याच्या, साधू संताच्या किंवा साधक भगत गुरुच्या सानिध्यात जात असतो. आणि ज्यावेळेस आपण अशा व्यक्तीला संपर्क करतो, अशा व्यक्तीपर्यंत जातो, ह्या ठिकाणी काही चुका, काही अपराध घडतात तर ज्यामुळे आपण ईश्वरी कृपेपासून दुरावले जातो. तर मित्रांनो, ज्याही वेळेस तुम्ही एक साधक भगत याच्याकडे तुमच्यावरती येणारं वारा असेल, हवा असेल, संचार असेल, हा नेमकी देवाचा, देवीचा, प्रेत की बाधा हे जाणून घेण्यासाठी जात असतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो व्यक्ती तुम्ही ज्या शक्तीचे, ज्या नावाने गजर करता, नाव घेता, त्याच नावाने तुमचे कार्य करायला सुरुवात करतो. त्यामागे भूत आहे, प्रेत आहे हे जर जाणले तर चांगलेच, नाहीतर तुम्ही ज्या शक्तीच्या नावानं गजर करता, नाव घेता, त्याच शक्तीची गेनमाळ, गुरुदीक्षा केली जाते. ठीक आहे, इथपर्यंत तर काय हरकत नाही. पण देवाच्या आड जर एखादी आसुरी शक्ती असेल, एखादी प्रेत बाधा असेल, पीडा असेल, करणी असेल, तर तुमचे जीवन मात्र बर्बाद होते. असो, हा विषय आपला आज एक साधक आणि शिष्यासाठी आहे. करणीबाधेच्या विषयावरती मी नंतर कधी एक व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये सविस्तर सांगेल. तर मित्रांनो, खरंच जर तुमच्यावरती शक्तिकृपा असेल, ईश्वरी कृपा असेल आणि त्या व्यक्तीने तुमची ओळख केली, त्या व्यक्तीने तुमची गुरुदीक्षा, गेनमाळ केली आणि तुमचे मार्ग पुढे चालू करून दिले, खोलून दिले, तर मित्रांनो, ह्यानंतरची जी महत्त्वाचा टप्पा असतो, महत्त्वाचे जे कार्य असते, त्या ठिकाणी मात्र तुम्ही आणि तुमचा गुरु दोघंही मिळून चुका करता
आणि त्या चुकीच्या ज्ञानामुळे, अपुऱ्या अधुऱ्या ज्ञानामुळे, अर्धवट ज्ञानामुळे ना तुमचा गुरु स्वतःचं कल्याण करू शकला, ना तुम्ही स्वतःचे कल्याण करून घेता. कारण तुम्ही अंधभक्त होऊन त्या गुरु सांगेल त्या गोष्टी करायला सुरुवात करता. आणि मग ईश्वरी कृपा प्राप्त होते, गुरुदीक्षा होते, गेनमाळ होते आणि सगळे ज्ञान गुरुच देतो. सगळे ज्ञान, संपूर्ण ज्ञान गुरुच देतो. मित्रांनो, नेमकं तुमच्याकडं शक्तीची कृपा झाली म्हणून तुम्ही मार्ग खुले करून घेतले. तुम्हाला नेमकं शक्तीची कृपा प्राप्त करून घ्यायची होती का गुरुकडून, मनुष्याकडून मौखिक ज्ञान घ्यायचे होते? मग असा व्यक्ती की जो गुरुचेच ऐकतो, गुरुचेच ज्ञान घेतो, गुरु उतारे विधान उपाय दोरी वगैरे बनवणं शिकवतो, भस्म उदी देणं शिकवतो, मग तुम्ही साधक शक्तीचे का गुरुचे? आणि आपण खूप आनंदाने, खूप गर्वाने, स्वाभिमानाने सांगत असतो, जिसका गुरु बलवान उसका चेला पहिलवान. मित्रांनो, काखेत कळसा आणि गावाला वळसा. सगळं काही तुमच्या जवळ आहे. जर तुमच्यावर शक्तीची कृपा झाली आहे, शक्तीने जर तुम्हाला घुमवले आहे, शक्ती जर तुमच्यावरती संचाररूपी येते, मग गुरुचे ज्ञान तुमच्यासाठी काय हवे आहे आणि काय नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे गुरु महाराजांनाही समजायला पाहिजे की जो साधक, जो शिष्य मी बनवलेला आहे, जो व्यक्ती माझ्याकडे आलेला आहे, त्याच्यावरती ईश्वरी कृपा झालेली आहे म्हणून तो माझ्यापर्यंत आलेला आहे. मग मी माझे ज्ञान द्यावे की त्याला ईश्वरी कृपा प्राप्त करून द्यावी? तर मित्रांनो, हा मूर्खाचा बाजार आहे. अशा गुरुपासून सावध राहावं की जो गुरु स्वतःच सगळे ज्ञान देतो, स्वतःच मुखाने तोंडाने सर्व गोष्टी शिकवतो, उपाय माध्यम शिकवतो आणि तुमचे वाटोळे करून घेतो. स्वतःचे तर त्याने केलेलेच आहे, तुमचेही केले. तर ह्या गोष्टीपासून सावध राहावं. आता असं जर झाले तर त्याचे परिणाम काय होतात हे जाणून घेऊ. तर मित्रांनो, जर ह्या पद्धतीनं तुमचा मार्ग झालेला असेल, जर तुम्ही ह्या पद्धतीनं करत असाल, तर ईश्वरी शक्ती तुमच्यावरती नाराज होते. जी सबरी आनंदाने यायची ती पीडित होते. जो आनंद, जे सुख शांती घरामध्ये समाधान होते ते आता नष्ट आणि कमी व्हायला सुरुवात होते आणि तुमचे जीवन कष्टी होते, दुःखमय होते आणि शक्ती तुमचेच सुलटे कार्य करायला सुरुवात करते. कारण शक्ती आहे, देव आहे, सामर्थ्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला शक्ती ज्ञान देईलच. ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला प्रवास हा तुमचा आत्मिकतेचा आणि शक्ती कृपेरूपीचा करावा लागेल. गुरुकृपा ही नाही, तुम्हाला सानिध्यात ठेवून पुढील शिक्षणासाठी तुम्हाला मार्गस्थ करणे, सृष्टीशी, निसर्गाशी आणि दैव शक्तीशी तुमची भेट घालून देणे हा गुरुचा पायदंड असतो किंवा गुरुचे कर्तव्य असते. पण गुरु काही गोष्टी अज्ञानी असल्यामुळे तुमचे वाईट करण्यासाठी तयार होतो आणि त्यालाही कळत नाही की नेमकं तुमचे वाईट होते का कल्याण होते आणि तुमचे जीवन खूप दुःखाने भरले जाते. तुम्ही ईश्वरी कृपा ही जन्मात कधीही मिळवू शकत नाही आणि मिळवली जात पण नाही. तुमच्याकडे जे काय आहे हे सर्व गुरुचं ज्ञान आहे आणि ज्ञान असो, मी म्हणत नाही का गुरुचं ज्ञान घेऊ नका, पण गुरुच्या ज्ञानाच्याही पलीकडं शक्तीचं ज्ञान महत्वाचं आहे. कारण तुम्हाला गुरुनी निवडलेलं नाही, तुम्ही शक्तीनं निवडले गेले आहात म्हणून तुम्ही गुरु केलेला आहे. हा महत्वाच्या जे गोष्टी आहेत ह्या समजून घ्या. पहिली तर तुमच्यावर शक्ती आलेली होती, संचार हवा आलेली होती म्हणून तुम्ही गुरु केला. तुम्हाला शक्ती आणि संचार गुरुने दिलेली नाही. दोन पद्धतीचे साधक असतात. एक जो गुरु बनवतो, एकाला गुरु शिक्षण देऊन त्याला बनवतो आणि दुसरा जो शक्तीने निवडलेला असतो. तर साधक आणि शिष्य याच्यातला फरक जाणून घ्या. साधक म्हणजे शक्तीने निवडलेला आणि शिष्य म्हणजे गुरुने बनवलेला. आलं का आदेश? जय गुरुवर.